दरम्यान विरोधी पक्ष नेते पदावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। खुर्चीसाठी भास्कर जाधव दुसरीकडे जाणार नाहीत असं दानवे म्हणाले। अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण सुद्धा करण्यात आली। विरोधी पक्ष नेते पदासाठी संख्याबळाचे नियम नाहीयेत असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी माहिती दिली। विरोधी पक्ष नेते पदावरून विरोधक आक्रमक झालेत। विरोधी पक्ष नेते पदासाठी संख्याबळाचे नियम नाहीयेत असं सुद्धा सांगितलं जातंय। तसंच भास्कर जाधव खुर्चीसाठी इकडे तिकडे जाणार नाहीत असं सुद्धा अंबादास दानवेंनी म्हटलंय। भास्कर जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही। भास्कर जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे। ठीक आहे, जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्कर जाधव नाही, असं माझं याविषयी ठाम मत आहे। कोविड संख्याबळाचे कुठले नियम नाही। मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा, मी देशातल्या नाही, तिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते, त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे। याचा रेकॉर्ड तपासा, यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही। त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं। 2ला आम्ही देऊ शकलो, आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं। पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बेईमानी निवडून आलेले आहेत, हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही। आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की 200 मतांनी निवडून आला, अरे दम असेल ना, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून दाखवतो, पण बॅलेटवर निवडणुका घ्या।